नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं DMLT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत जो आपला लॅब असिस्टंटचा पूर्ण सिलेबस आहे त्यावर 40 इम्पॉर्टंट MCQ। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1, विच स्टरलायझेशन मेथड इज बेस्ट फॉर हीट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट। जे हीट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं स्टरलायझेशन करण्यासाठी कुठली मेथड बेस्ट आहे। ऑप्शन नंबर ए आहे ऑटोक्लेविंग, ऑप्शन नंबर बी आहे इथिलीन ऑक्साईड गॅस, ऑप्शन नंबर सी आहे हॉट एअर ओव्हन आणि ऑप्शन नंबर डी आहे इन्सिनरेशन। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी इथिलीन ऑक्साईड गॅस। जे हीट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचं स्टरलायझेशन करण्यासाठी इथिलीन ऑक्साईड गॅसचा यूज केला जातो। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2, HEPA फिल्टर्स आर यूज्ड इन लॅमिनार फ्लो कॅबिनेट्स टू। जे HEPA फिल्टर आहेत ते लॅमिनार फ्लो कॅबिनेट्समध्ये काय फंक्शन करतात। ऑप्शन नंबर ए आहे मेंटेन ह्युमिडिटी, ऑप्शन नंबर बी आहे रिमूव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ऑप्शन नंबर सी आहे कंट्रोल टेम्परेचर आणि ऑप्शन नंबर डी आहे रेड्यूस एअर प्रेशर। तर याचा आन्सर आहे रिमूव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज अ केमिकल इंडिकेटर फॉर स्टरलायझेशन इफिशियन्सी। स्टरलायझेशनची इफिशियन्सी चेक करण्यासाठी कुठलं केमिकल इंडिकेटर यूज केलं जातं। ऑप्शन नंबर ए आहे बॅसिलस सबटिलस, ऑप्शन नंबर बी आहे बोवी डिस्क टेप, ऑप्शन नंबर सी आहे MC फरलँड स्टँडर्ड आणि ऑप्शन नंबर डी आहे ग्राम स्टेन। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बोवी डिस्क टेप। बोवी डिस्क टेप जे आहे ते स्टरलायझेशनची इफिशियन्सी चेक करण्यासाठी यूज केलं जातं। क्वेश्चन नंबर 4, फॉर हॉट एअर ओव्हन स्टरलायझेशन ग्लासवेअर शुड बी स्टरलाइज ॲट। हॉट एअर ओव्हनमध्ये जे ग्लासवेअर आपण स्टरलाइज करतो तर त्याचं टेम्परेचर किती असतं। ऑप्शन नंबर ए आहे 121, ऑप्शन नंबर बी आहे 134 डिग्री सेल्सिअस फॉर 3 मिनिट्स, ऑप्शन नंबर सी आहे 160 डिग्री सेल्सिअस फॉर 2 आवर्स आणि ऑप्शन नंबर डी आहे 100 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 160 डिग्री सेल्सिअस फॉर 2 आवर्स। क्वेश्चन नंबर 5, द मोस्ट रेजिस्टंट फॉर्म ऑफ मायक्रोबियल लाईफ। मायक्रोबियल लाईफमधली मोस्ट रेजिस्टंट फॉर्म कोणतं आहे। ऑप्शन नंबर ए फंगाय, ऑप्शन नंबर बी बॅक्टेरियल स्पोर्स, ऑप्शन नंबर सी प्रोटोजोआ आणि ऑप्शन नंबर डी आहे व्हायरसेस। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बॅक्टेरियल स्पोर्स। बॅक्टेरियल स्पोर्स जे आहेत हाय टेम्परेचर आणि हाय केमिकल कॉन्सन्ट्रेशनला सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, विच डिसइन्फेक्टंट ॲक्ट्स बाय डिनॅचरिंग प्रोटीन्स अँड डिझॉल्विंग लिपिड्स। असं कुठलं डिसइन्फेक्टंट आहे जे की प्रोटीनचं डिनॅचुरेशन आणि लिपिडचं डिझॉल्विंग करून इफेक्ट करतं। ऑप्शन नंबर ए आहे अल्कोहोल, ऑप्शन नंबर बी आहे फॉर्माल्डिहाइड, ऑप्शन नंबर सी आहे फिनॉल आणि ऑप्शन नंबर डी आहे क्लोरीन। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए अल्कोहोल। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7, ग्लुट्राअल्डिहाइड इज यूज्ड फॉर। जे ग्लुट्राअल्डिहाइड आहे ते कशासाठी यूज केलं जातं। ऑप्शन नंबर ए स्टरलायझिंग प्लास्टिक अँड एंडोस्कोप, ऑप्शन नंबर बी सरफेस क्लिनिंग, ऑप्शन नंबर सी हँड डिसइन्फेक्शन आणि ऑप्शन नंबर डी आहे वेस्ट डिस्पोजल। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए स्टरलायझिंग प्लास्टिक अँड एंडोस्कोप। याचं स्टरलायझेशन करण्यासाठी आपण ग्लुट्राअल्डिहाइडचा यूज करतो। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8, द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड फॉर स्टरलायझिंग कल्चर मीडिया।
कल्चर मीडियाचं स्टरलायझेशन करण्यासाठी कुठली मेथड यूज केली जाते? ऑप्शन नंबर ए ड्राय हीट, ऑप्शन नंबर बी ऑटोक्लेविंग, ऑप्शन नंबर सी फिल्ट्रेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे बॉइलिंग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ऑटोक्लेविंग. जे कल्चर मीडिया आहेत त्याचं स्टरलायझेशन करण्यासाठी आपण ऑटोक्लेवचा यूज करतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 9 बायोलॉजिकल इंडिकेटर्स फॉर ऑटोक्लेव टेस्टिंग आर. ऑटोक्लेवमध्ये कुठलं बायोलॉजिकल इंडिकेटर यूज केलं जातं? ऑप्शन नंबर ए आहे बॅसिलस सबटिलस, ऑप्शन नंबर बी आहे बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस, ऑप्शन नंबर सी आहे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आणि ऑप्शन नंबर डी आहे मायकोबॅक्टेरियम बोविस. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस. हे जे बायोलॉजिकल इंडिकेटर आहे ते ऑटोक्लेवमध्ये यूज केलं जातं. क्वेश्चन नंबर 10 अल्ट्राव्हायोलेट लाईट इज यूज्ड फॉर. जे अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे त्याचा यूज कशासाठी केला जातो? ऑप्शन नंबर ए सरफेस स्टरलायझेशन, ऑप्शन नंबर बी डीप टिश्यू डिसइन्फेक्शन, ऑप्शन नंबर सी आहे इन्स्ट्रुमेंट स्टरलायझेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे ब्लड स्टरलायझेशन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए सरफेस स्टरलायझेशन. अल्ट्राव्हायोलेट लाईटचा यूज जो आहे ते सरफेस स्टरलायझेशनसाठी केला जातो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 11 सोडियम हायपोक्लोरेट ॲक्ट्स ॲज अ डिसइन्फेक्टंट बाय. जे सोडियम हायपोक्लोरेट आहे ते डिसइन्फेक्टंट म्हणून कशा प्रकारे ॲक्ट करतं? ऑप्शन नंबर ए आहे ऑक्सिडेशन ऑफ सेल्युलर कंपोनंट्स, ऑप्शन नंबर बी आहे इनहिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस, ऑप्शन नंबर सी आहे ब्लॉकिंग DNA रिप्लिकेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे अल्टरिंग लिपिड मेटाबॉलिझम. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ऑक्सिडेशन ऑफ सेल्युलर कंपोनंट. जे सोडियम हायपोक्लोराइट आहे ते काय करतं, जे सेल्युलर कंपोनंट आहे त्याचं ऑक्सिडेशन करतं आणि डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 12 विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल इज मोस्ट इफेक्टिव्ह ॲज ॲन अँटीसेप्टिक. जे अल्कोहोल आहे त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते अँटीसेप्टिक म्हणून बेस्ट वर्क करतं? ऑप्शन नंबर ए आहे 50%, ऑप्शन नंबर बी आहे 70%, ऑप्शन नंबर सी आहे 90% आणि ऑप्शन नंबर डी आहे 100%. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 70%. 70% कॉन्सन्ट्रेशनमध्ये जे अल्कोहोल आहे ते बेस्ट आणि मोस्ट इफेक्टिव्ह अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 13 फिनॉल कोइफिशियंट इज यूज्ड टू मेजर. जे फिनॉल कोइफिशियंट आहे ते काय मेजर करण्यासाठी यूज केलं जातं? ऑप्शन नंबर ए आहे स्टरलायझेशन स्पीड, ऑप्शन नंबर बी आहे डिसइन्फेक्टंट पोटेन्सी, ऑप्शन नंबर सी आहे हीट रेजिस्टन्स आणि ऑप्शन नंबर डी आहे बॅक्टेरियल लोड. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी डिसइन्फेक्टंट पोटेन्सी. जे फिनॉल कोइफिशियंट आहे ते डिसइन्फेक्टंटची पोटेन्सी मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 14 विच डिसइन्फेक्टंट इज सुटेबल फॉर क्लिनिंग ब्लड स्पिल्स. जे ब्लड सांडलेलं असतं ते क्लीन करण्यासाठी कुठलं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं? ऑप्शन नंबर ए आहे लायझॉल, ऑप्शन नंबर बी आहे 1% सोडियम हायपोक्लोराइट, ऑप्शन नंबर सी आहे अल्कोहोल आणि ऑप्शन नंबर डी आहे फॉर्मॅलिन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1% सोडियम हायपोक्लोरेट. जे 1% सोडियम हायपोक्लोरेट आहे ते ब्लड स्पिल्स क्लीन करण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 15 फॉर्माल्डिहाइड फ्युमिगेशन इज परफॉर्म फॉर. जे फॉर्माल्डिहाइडचं फ्युमिगेशन केलं जातं ते कशासाठी केलं जातं, त्याचं पर्पज काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे रूम स्टरलायझेशन, ऑप्शन नंबर बी आहे वॉटर डिसइन्फेक्शन, ऑप्शन नंबर सी आहे ग्लासवेअर क्लिनिंग आणि ऑप्शन नंबर डी आहे लेनिन वॉशिंग. तर याचा आन्सर आहे
ऑप्शन नंबर ए रूम स्टरलायझेशन. फॉर्माल्डिहाइड फ्युमिगेशन जे आहे ते रूमचं स्टरलायझेशन करण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 16. इंटरनल क्वालिटी कंट्रोल एन्श्युअर्स. जे इंटरनल क्वालिटी कंट्रोल आहे ते काय एन्श्युअर करतं? ऑप्शन नंबर ए आहे डेली ॲक्युरसी ऑफ लॅब रिझल्ट. ऑप्शन नंबर बी आहे एक्सटर्नल कंपॅरिझन. ऑप्शन नंबर सी आहे ISO सर्टिफिकेशन. ऑप्शन नंबर डी आहे मशीन कॅलिब्रेशन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए डेली ॲक्युरसी ऑफ लॅब रिझल्ट्स. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 17. लेव्ही-जेनिस चार्ट इज यूज्ड फॉर. जो लेव्ही-जेनिस चार्ट आहे तो लॅबोरेटरीमध्ये कशासाठी यूज केला जातो? ऑप्शन नंबर ए आहे स्टॉक रेकॉर्ड्स. ऑप्शन नंबर बी आहे क्वालिटी कंट्रोल. ऑप्शन नंबर सी आहे डिसइन्फेक्शन लॉग. आणि ऑप्शन नंबर डी आहे वेस्ट ट्रॅकिंग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलसाठी लेव्ही-जेनिसचा जो चार्ट आहे तो यूज केला जातो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 18. अ शिफ्ट इन लेव्ही-जेनिस चार्ट इंडिकेट्स. जो लेव्ही-जेनिसच्या चार्टमध्ये जे शिफ्ट आहे जो इन्क्रीज आहे तो काय इंडिकेट करतो? ऑप्शन नंबर ए रँडम एरर. ऑप्शन नंबर बी सिस्टमॅटिक एरर. ऑप्शन नंबर सी आहे नो एरर. आणि ऑप्शन नंबर डी आहे ड्रिफ्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी सिस्टमॅटिक एरर. जो लेव्ही-जेनिसच्या चार्टमध्ये शिफ्ट आहे तो काय इंडिकेट करतो? तर सिस्टमॅटिक एरर इंडिकेट करतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 19. वेस्टगार्ड रूल आर अप्लाइड इन. जो वेस्टगार्ड रूल आहे तो लॅबोरेटरीमध्ये कशावर अप्लाय केला जातो? ऑप्शन नंबर ए इक्विपमेंट मेंटेनन्स. ऑप्शन नंबर बी क्वालिटी कंट्रोल डाटा ॲनालिसिस. ऑप्शन नंबर सी वेस्ट सेग्रिगेशन. ऑप्शन नंबर डी आहे स्टॉक मॅनेजमेंट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी क्वालिटी कंट्रोल डाटा ॲनालिसिस. जो क्वालिटी कंट्रोलचा डाटा ॲनालिसिस करण्यासाठी वेस्टगार्ड रूल जे आहे ते अप्लाय केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 20. एक्सटर्नल क्वालिटी अशुरन्स इन्व्हॉल्व. जे एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल आहे ते त्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं? इंटर लॅब कंपॅरिझन. ऑप्शन नंबर बी आहे डेली कॅलिब्रेशन. ऑप्शन नंबर सी आहे केमिकल स्टरलायझेशन. आणि ऑप्शन नंबर डी आहे इक्विपमेंट रिपेअर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इंटर लॅब कंपॅरिझन. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 21. द मेन गोल ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल इन लॅब्स इज टू. तर इन्व्हेंटरी कंट्रोलचा लॅबमध्ये मेन गोल काय असतो? ऑप्शन नंबर ए आहे रेड्यूस स्टाफ. ऑप्शन नंबर बी आहे अवॉइड ओव्हर स्टॉकिंग अँड शॉर्टेज. ऑप्शन नंबर सी आहे इन्क्रीज वर्कलोड. आणि ऑप्शन नंबर डी आहे डिस्कार्ड एक्सपायर्ड रिएजंट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी अवॉइड ओव्हर स्टॉकिंग अँड शॉर्टेज. तर इन्व्हेंटरी कंट्रोलचा मेन रोल काय आहे? अवॉइड ओव्हर स्टॉकिंग आणि शॉर्टेज. जे आपले रिएजंट आहेत त्याचं प्रमाण जास्त पण असू नये किंवा कमी पण असू नये. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 22. FIFO स्टँड्स फॉर. ऑप्शन नंबर ए आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. ऑप्शन नंबर बी आहे फर्स्ट इन फास्ट आउट. ऑप्शन नंबर सी आहे फायनल इन फर्स्ट आउट. आणि ऑप्शन नंबर डी आहे फास्ट इन फर्स्ट आउट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फर्स्ट इन फर्स्ट आउट. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 23. रीऑर्डर लेवल इन इन्व्हेंटरी मीन्स. रीऑर्डर म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए मॅक्झिमम स्टॉक. ऑप्शन नंबर बी मिनिमम स्टॉक बिफोर रीऑर्डरिंग. ऑप्शन नंबर सी ओव्हर स्टॉक लेवल. ऑप्शन नंबर डी आहे ॲव्हरेज यूजेस. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी मिनिमम स्टॉक बिफोर रीऑर्डरिंग. रीऑर्डर लेवल म्हणजे काय असतं? तर मिनिमम स्टॉक बिफोर रीऑर्डरिंग. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 24.
आयडियल रिएजंट स्टोरेज टेम्परेचर फॉर मोस्ट केमिकल इज. जे लॅबोरेटरीमधले मोस्ट ऑफ द केमिकल आहेत ते किती टेम्परेचरला स्टोअर केले जातात. ऑप्शन नंबर ए -20 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर बी 2 to 8 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर सी 15 to 25 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन नंबर डी आहे 37 डिग्री सेल्सिअस. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 2 to 8 डिग्री सेल्सिअस. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 25. एक्सपायरी डेट चेकिंग इज अ पार्ट ऑफ. एक्सपायरी डेट चेक करणं हे कशाचं पार्ट आहे. ऑप्शन नंबर ए सेफ्टी ऑडिट, ऑप्शन नंबर बी क्वालिटी अश्योरन्स, ऑप्शन नंबर सी इन्व्हेंटरी कंट्रोल, ऑप्शन नंबर डी कॅलिब्रेशन शेड्यूल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इन्व्हेंटरी कंट्रोल. एक्सपायरी डेट चेक करणं हे कशाचं काम आहे. इन्व्हेंटरी कंट्रोलचं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 26. बायोमेडिकल वेस्ट मीन्स. बायोमेडिकल वेस्ट म्हणजेच काय. ऑप्शन नंबर ए हाऊस होल्ड वेस्ट, ऑप्शन नंबर बी इंडस्ट्रियल वेस्ट, ऑप्शन नंबर सी वेस्ट फ्रॉम मेडिकल ॲक्टिव्हिटीज आणि ऑप्शन नंबर डी आहे फूड वेस्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी वेस्ट फ्रॉम मेडिकल ॲक्टिव्हिटीज. जे मेडिकल ॲक्टिव्हिटीजमधून जनरेट होणारं वेस्ट आहे त्यालाच काय म्हणतात, बायोमेडिकल वेस्ट म्हणतात, जसं की हॉस्पिटल्स. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 27. येलो बॅग्स इज यूज्ड फॉर. जे बायोमेडिकल वेस्ट आहे त्यामध्ये डिफरंट कलरच्या बॅग्स जे आहेत ते डिफरंट वेस्ट कलेक्ट करण्यासाठी यूज केले जातं. तर इथं विचारलं आहे येलो बॅग इज यूज्ड फॉर. तर ऑप्शन नंबर ए आहे जनरल वेस्ट, ऑप्शन नंबर बी आहे प्लास्टिक वेस्ट, ऑप्शन नंबर सी आहे ह्यूमन ॲनाटॉमिकल वेस्ट आणि ऑप्शन नंबर डी आहे शार्प्स. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी ह्यूमन ॲनाटॉमिकल वेस्ट. ह्यूमन ॲनाटॉमिकल वेस्ट जे आहे ते येलो कलरच्या बॅगमध्ये कलेक्ट केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 28. रेड बॅग इज यूज्ड फॉर. जी रेड बॅग आहे ती कशासाठी यूज केली जाते. ऑप्शन नंबर ए रिसायक्लेबल कंटॅमिनेटेड वेस्ट, ऑप्शन नंबर बी जनरल वेस्ट, ऑप्शन नंबर सी लिक्विड वेस्ट आणि ऑप्शन नंबर डी आहे सायटोटॉक्सिक वेस्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए रिसायक्लेबल कंटॅमिनेटेड वेस्ट. रेड बॅगमध्ये कुठलं वेस्ट कलेक्ट केलं जातं तर रिसायक्लेबल कंटॅमिनेटेड वेस्ट जे आहे ते कलेक्ट केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 29. ब्ल्यू कंटेनर इज यूज्ड फॉर. जे ब्ल्यू कलरचं कंटेनर आहे ते कशासाठी यूज केलं जातं. ऑप्शन नंबर ए शार्प्स अँड ग्लासवेअर, ऑप्शन नंबर बी ॲनाटॉमिकल वेस्ट, ऑप्शन नंबर सी आहे प्लास्टिक वेस्ट आणि ऑप्शन नंबर डी आहे सायटोटॉक्सिक ड्रग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए शार्प्स अँड ग्लासवेअर्स. शार्प्स अँड ग्लासवेअरसाठी कुठल्या कलरचं कंटेनर यूज केलं जातं तर ब्ल्यू कलरचं कंटेनर यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 30. शार्प्स वेस्ट शुड बी डिसइन्फेक्टेड यूजिंग. जे शार्प वेस्ट आहे ते कशाचा यूज करून डिसइन्फेक्ट केले जातात. ऑप्शन नंबर ए फिनॉल, ऑप्शन नंबर बी हायपोक्लोरेट, ऑप्शन नंबर सी अल्कोहोल आणि ऑप्शन नंबर डी आहे डिटर्जंट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी हायपोक्लोरेट. हायपोक्लोरेट जे आहे ते शार्प्सचं डिसइन्फेक्शन करण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 31. मायक्रोबायोलॉजी कल्चर वेस्ट इज डिस्कार्डेड इन. जे मायक्रोबायोलॉजिकल कल्चरचं जे वेस्ट आहे ते कशामध्ये डिस्कार्ड केलं जातं. ऑप्शन नंबर ए येलो बॅग, ऑप्शन नंबर बी रेड बॅग, ऑप्शन नंबर सी ब्लू कंटेनर आणि ऑप्शन नंबर डी आहे ब्लॅक बॅग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए येलो बॅग. जे मायक्रोबायोलॉजीमधले जे कल्चर्स आहेत ते कशामध्ये डिस्कार्ड केले जातात तर येलो कलरच्या बॅगमध्ये डिस्कार्ड केले जातात. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 32. निडल डिस्ट्रॉयर इज यूज्ड फॉर. जे निडल डिस्ट्रॉयर आहे ते कशासाठी यूज केलं जातं.
ऑप्शन नंबर ई कलेक्ट नीडल्स, ऑप्शन नंबर बी मेल्ट अँड कट नीडल्स, ऑप्शन नंबर सी रियूज नीडल्स आणि ऑप्शन नंबर डी आहे स्टोरेज सिरिंज. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी मेल्ट अँड कट नीडल्स. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 33 बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल वेअर लास्ट अमेंडेड इन. ऑप्शन नंबर ए आहे 1998, ऑप्शन नंबर बी आहे 2011, ऑप्शन नंबर सी आहे 2016, ऑप्शन नंबर डी आहे 2021. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 2016. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 34 बायोहझार्ड सिम्बॉल इज रिप्रेझेंटेड बाय. जे बायोहझार्डचं सिम्बॉल आहे ते कशाने रिप्रेझेंट केलं जातं. ऑप्शन नंबर ए ग्रीन ट्रायंगल, ऑप्शन नंबर बी येल्लो सर्कल, ऑप्शन नंबर सी रेड ट्री फॉईल आणि ऑप्शन नंबर डी आहे ब्लॅक ट्री फॉईल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ब्लॅक ट्री फॉईल. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 35 डिसइन्फेक्शन ऑफ ब्लड स्टेन लाईन्स इज डन बाय. तर ऑप्शन नंबर ए आहे 1% लायझॉल, ऑप्शन नंबर बी 1% हायपोक्लोरेट, ऑप्शन नंबर सी 70% अल्कोहोल, ऑप्शन नंबर डी 2% फिनॉल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1% हायपोक्लोरेट. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 36 ऑटोक्लेव्ह टेप चेंजेस कलर ड्यू टू. ऑटोक्लेव्हमध्ये जे टेप यूज केलं जातं इंडिकेटर म्हणून त्याचा जो कलर आहे तो कशामुळे चेंज होतो. ऑप्शन नंबर ए प्रेशर, ऑप्शन नंबर बी हीट, ऑप्शन नंबर सी स्टीम आणि ऑप्शन नंबर डी आहे मायक्रोबियल डेथ. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी हीट. हीटमुळे ऑटोक्लेव्हमध्ये जो टेप यूज केला जातो त्याचा कलर चेंज होतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 37 स्टरलायझेशन ऑफ हीट लेबाईल लिक्विड कॅन बी अचीव बाय. जे हीट लेबाईल लिक्विड आहे त्याचं स्टरलायझेशन कुठल्या मेथडने केलं जातं. ऑप्शन नंबर ए बॉइलिंग, ऑप्शन नंबर बी ऑटोक्लेविंग, ऑप्शन नंबर सी फिल्ट्रेशन आणि ऑप्शन नंबर डी आहे रेडिएशन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी फिल्ट्रेशन. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 38 क्लास 2 बायोसेफ्टी कॅबिनेट प्रोटेक्ट्स. जे क्लास 2 बायोसेफ्टी कॅबिनेट आहे ते कशाचं प्रोटेक्शन करतं. ऑप्शन नंबर ए ऑनली ऑपरेटर, ऑप्शन नंबर बी प्रोडक्ट्स ऑनली, ऑप्शन नंबर सी बोथ ऑपरेटर अँड प्रोडक्ट्स, ऑप्शन नंबर डी आहे एन्व्हायरमेंट ऑनली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बोथ ऑपरेटर अँड प्रोडक्ट्स. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 39 बायोमेडिकल इंडिकेटर फॉर ड्राय हीट ओव्हन इज. ड्राय हीट ओव्हनसाठी कुठलं बायोलॉजिकल इंडिकेटर यूज केलं जातं. ऑप्शन नंबर ए बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस, ऑप्शन नंबर बी बॅसिलस सबटिलस, ऑप्शन नंबर सी क्लोस्ट्रेडियम आणि ऑप्शन नंबर डी आहे इकोलाय. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बॅसिलस सबटिलस. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स लक्षात घेता पुढचा व्हिडिओ हा नक्की आपण क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट या टॉपिकवर घेऊन येणार आहोत. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय.